अध्याय 34 वचन. तिसऱ्या प्रहराच्या शेवटी येशू मोठ्याने आरोळी मारून बोलला, एलोई एलोई लमा सबकदनी, म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केला. आतापर्यंत आपण पाहिलं की पहिले 3 उद्गार हे येशूने उच्चारले ते जगासाठी होते, जगातल्या लोकांसाठी होते. पण हा चौथा जो उद्गार येशूने उच्चारला आहे तो पित्याकरिता उच्चारला आहे, परमेश्वरासाठी उच्चारला आहे. तो परमेश्वराला प्रश्न करत आहे की माझ्या देवा तू माझा त्याग का केला आहे. तो म्हणत आहे की हे देवा तू माझा हात का सोडलेला आहे. जगाच्या दृष्टिकोनातून हेटाळणीचा विषय झालेल्या येशूने आपले लक्ष आता स्वतःवर केंद्रित केलेले आहे. तिसरा प्रहर होता प्रियांनो, कडाक्याचं ऊन पडलेलं होतं. सूर्य डोक्यावर असताना सर्व देशभर अंधार होता आणि त्या अंधाराचंच तिसऱ्या प्रहरी येशूने मोठ्याने आरोळी मारून हा विरहाचा उद्गार उच्चारला आहे, हा त्यागाचा उद्गार उच्चारला आहे. मार्क 1:11 असे लिहिले आहे की तू माझा पुत्र मला परमप्रिय आहे आणि तुझ विषयी मी संतुष्ट आहे. असे म्हणणाऱ्या परमेश्वराला त्याच्या एकुलत्या एक पुत्राचा का बरं त्याग करावा लागला, किंवा पित्याने आपल्या एकुलत्या एक पुत्राचा का बरं हात सोडला, हे आपण जाणून घेऊयात आपल्या पास्टरांद्वारे. हालेलुया. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. देवाच्या वचनाकडं आम्ही वळत आहोत. माझ्या देवा तू माझा त्याग का केला. हालेलुया. त्याग परमेश्वरानं आपल्या एकुलत्या एक प्रिय पुत्राचा केलेला आहे. अतिशय शोकाचा हा शब्द मानवी भाषेमध्ये आहे, त्याग. ज्या पुत्रावर प्रभू येशू आपला देव पूर्ण प्रीती करत होता. आता आम्ही वचन ऐकलं, माझा पुत्र मला परमप्रिय आहे, याविषयी मी संतुष्ट आहे, अशी घोषणा करण्याचा पित्याने केली. आपला याविषयी मी संतुष्ट आहे असं देव म्हणतो. मग देवाने आपल्या प्रिय पुत्राचा त्याग केला. बायबल आम्हाला सांगतं, यशाच्या ग्रंथाच्या 53 अध्यायामध्ये काही वचनं आहे असं आपण वाचूयात. काय त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे पहा. मी अनेक वेळा ती वचनं वाचतो, आज पुन्हा एकदा त्याकडे लक्ष देऊयात. 5 वचनापासून काही वचनं आहे असं आपण वाचूयात. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घाया झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला, आम्हा शांती देणारी अशी शिक्षा त्याच झाली. त्याच बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले. आम्ही सर्व मेंढराप्रमाणे बहकून गेलो होतो. आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता. अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याचवर लादले. त्याचे हाल केले. आता नीट ऐका, त्याचे हाल केले तरी त्याने ते सोसले. आपले तोंड सुद्धा उघडले नाही. वधावयास नेत असलेल्या कोकराप्रमाणे लोकर कातरणाऱ्यांपुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला. त्याने आपले तोंड उघडले नाही. या ठिकाण देवाचं वचन आम्हाला सांगतं, त्याच्याकडे पाहून लोक तोंडे फिरवत होते. वृक्षभूमीतील अंकुराप्रमाणे तो वाढला, त्याच्यावर मन बसेल असं कुठला रूप त्याच्या ठाई नव्हतं. आणि या ठिकाणी बायबल आम्हाला सांगतं, त्याचे हाल केले तरी त्याने ते सोसले, आपले तोंड सुद्धा उघडले नाही. वधावयास नेत असलेल्या कोकराप्रमाणे, लोकर कातरण्यापुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला, त्याने आपले तोंड उघडले नाही. पण या ठिकाणी मात्र त्याने आपलं तोंड उघडलेलं आहे.
तो म्हणतो, आणि सुमारे तिसऱ्या प्रहरी येशू मोठ्याने आरोळी मारून बोला, एलोई एलोई सबक्तनी, म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केला. जो देव म्हणतो हा मला परमप्रिय आहे, याविषयी मी संतुष्ट आहे, असं म्हणणाऱ्या देवानं आपल्या प्रिय पुत्राचा त्याग का केलेला आहे. वधस्तंभावर तो अधांतरी टांगलेला आहे. पित्यानं त्याचा हात सोडलेला आहे, कारण अंधकार आणि प्रकाश याची भागी होऊ शकत नाही. हालेलुया. देवानं आपल्या प्रिय पुत्राचा त्याग केला, त्याला वधस्तंभावर दिलं तुमच्या आणि माझ्या तारणासाठी. पवित्र शास्त्रामध्ये सांगतो, रोमकराच्या पत्रामध्ये 6 अध्याय 23 वचन, पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. हालेलुया. पापाचं वेतन मरण, आणि ते मरण प्रभू येशू ख्रिस्तानं त्या वधस्तंभावर सहन केलेलं आहे. तुमच्या माझ्यासाठी तो पाप असा झाला, साऱ्या जगाचं पाप त्याच्यावर लादण्यात आलं. पापाचं वेतन मरण त्यांनी सहन केलं, त्याला वधस्तंभावर आधांतरी टांगण्यात आलं, आणि पित्यापासूनचा तो विरह प्रभूला सहन होत नाही, आणि तो म्हणतो, माझ्या देवा तू माझा त्याग का केला. देवानं जगावर एवढी प्रीती केली की त्यानं आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. मनुष्याने पाप केलं आणि देवाच्या गौरवाला तो अंतरला. मनुष्याने पाप केलं आणि मरण मनुष्यामध्ये पसरलं. बायबल मला सांगतं, मग मरणाऱ्याच्या मृत्यूने मला संतोष होत नाही, मागे फिरा आणि जिवंत तुम्ही राहा. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, आणि आम्हाला जिवंत राहण्यासाठी, आम्हाला जिवंत करण्यासाठी, आम्हाला युगानुयुगचं जिवंतपण देण्यासाठी पित्यानं आपल्या प्रिय पुत्राचा त्याग केला, त्याला वधस्तंभावर खिळण्यात आलं. प्रियानो, सोबे आणि रोमी शिपायाने त्याला वधस्तंभावर खिळलं नाही, त्याच्या हातापायामध्ये खिळे त्या शिपायाने ठोकले नाही. प्रियानो, हा देवाच्या दैवी योजनेचा, तुमच्या माझ्या तारण्याच्या योजनेचा हा एक भाग आहे. पापाचं वेतन मरण, शापित मरण, वेशी बाहेरचं मरण, अपमानास्पद मरण ते आहे. प्रियानो, म्हणून बायबल आम्हाला सांगतं, पापाचं वेतन मरण आहे. आदामाच्या द्वारे मृत्यू, ख्रिस्ताच्या द्वारे जीवन प्राप्ती आहे. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. बायबल आम्हाला सांगतं, रोमकराच्या पत्र याचा 5वा अध्याय त्याचं 12 वचन, 12, 13 आणि 19 वचन वाचा. या प्रकारे एका मनुष्याच्या द्वारे पाप जगात आले आणि पापाच्या द्वारे मरण आले आणि सर्वांनी पाप केल्यावरून सर्व मनुष्यात मरण पसरले. या प्रकारे एका मनुष्याच्या द्वारे मरण आले आणि सर्वांनी पाप केल्यावरून सर्व मनुष्यात मरण पसरले. पुढे बायबल 13 वचन, पाप नियमशास्त्रापूर्वी जगात होतेच, पण नियमशास्त्र नसले म्हणजे पाप मोजण्यात येत नाही. नियमशास्त्र नसले म्हणजे नियमशास्त्र आहे म्हणजे पाप मोजण्यात येते. पाप नियमशास्त्रापूर्वी जगात होते, पण नियमशास्त्र नसले म्हणजे पाप मोजण्यात येत नाही. आणि 19 वचनामध्ये काय लिहिले पहा, जसे एका मनुष्याच्या आज्ञाभंगाने बहुत जण पापी ठरले, तसे या एकाच्या आज्ञापालनाने बहुत जण नीतिमान ठरतील. पहा, जसे एका मनुष्याच्या आज्ञाभंगाने बहुत जण पापी ठरले, तसे या एकाच्या आज्ञापालनाने बहुत जण नीतिमान ठरतील. आणि तुम्हाला मला नीतिमान ठरवण्यासाठी किंवा मला ते नीतिमत्व देण्यासाठी पित्यानं आपला प्रिय पुत्र जगामध्ये दिला, कोकरा म्हणून पाठवला आणि वधस्तंभावर त्याला वधण्यात आलं.
पेत्राच्या पहिल्या पत्रामध्ये 2 अध्यायाच्या 24 वचनामध्ये देवाचं वचन सांगतं, त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेहानं वाहून वधस्तंभावर नेली. म्हणजे तुमच्या माझ्यासाठी तो पाप असा झाला. तो पापी होता का? पापी होता का तो? नाही. पण तुमच्या माझ्यासाठी तो पाप असा झाला. तुमचं पाप, माझं पाप, साऱ्या जगाचं पाप त्याच्यावर लादण्यात आलं आणि ते पापाचं ओझं घेऊन तो वधस्तंभावर गेलेला आहे. तुमच्या माझ्या बदल्यात ते मरण त्याने सहन केलं. तुमच्या माझ्यावरचं मरण त्यांनी सहन केलेलं आहे. म्हणून बायबल सांगतं त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेहाने वाहून खांबावर नेली, यासाठी आपण पापाचरणा संबंधाने मृत होऊन धार्मिक आचरणासाठी जिवंत राहावे. त्याला बसलेल्या माराच्या वळाने तुम्ही निरोगी झाला आहात. हालेलुया. पापे स्वदेही वाहून खांबावर नेली म्हणजे वधस्तंभावर नेली, यासाठी की आपण पापाचरणा संबंधाने मृत होऊन धार्मिक आचरणासाठी जिवंत राहावं. प्रियानो, सर्वोच्च पवित्रता आणि देवाचा कठोर न्याय या ठिकाणी आम्ही पाहत आहोत. देव ईर्ष्यावान देव आहे त्याचा, आणि मी पाहतो तो न्यायी देव आहे. तो पक्षपात करत नाही. हालेलुया. त्याचा नियम आहे. मरणातून मनुष्याला सुटायचं असेल तर अनितिमान लोकांसाठी नीतिमान पुरुष वधणं गरजेचं आहे. आणि देवानं तो नियम पूर्ण केला. आमचा देव हा न्यायी देव आहे, नियम पाळणारा देव आहे. देवाचं नियमशास्त्र हे पूर्ण आहे प्रियानो. आणि म्हणून आमच्या देवानं आमच्यासाठी आपला प्रिय पुत्र वधस्तंभावर अधांतरी टांगला आहे. सदोम गमोराचा जेव्हा सदोमाचा नाश करायची वेळ आली, त्यास आम्ही पाहतो अब्राहम देवाजवळ प्रार्थना करतो. त्याला म्हणतो की कदाचित त्या ठिकाणी 50 असतील तर तो म्हणतो त्या 50साठी मी त्या सर्व नगराचा बचाव करेल. त्या ठिकाणी 45 असतील तर त्या 45साठी मी त्यांचा बचाव करेल. कदाचित त्या ठिकाणी 40 अब्राहम म्हणतो 40 असेल तर 40साठी मी त्या ठिकाणी त्याचा आणि त्या शहराचा बचाव करेल. 30 असतील, 20 असतील, 10 असतील तर मी त्याचा बचाव करेल. धार्मिकासाठी आलो. बायबल मला काय सांगतो पहा, उत्पत्तीचा ग्रंथ याचा 18वा अध्याय आणि त्याचं 27 वचन. अब्राहम म्हणाला, मी केवळ धूळ व राख असून प्रभूशी बोलण्याचा हिया करीत आहे. कदाचित 50ला 5 उणे धार्मिक असले, कदाचित 50ला 5 उणे धार्मिक असतील म्हणजे 45 असतील तर 5 उणे म्हणून तू सर्व नगराचा नाश करशील काय? तेव्हा तो म्हणाला, मला तेथे 45 धार्मिक आढळले तर मी त्यांचा नाश करणार नाही. पुढे अजून हे या करून तो बोलतो, अजून बोलतो 30, 20, 10. पण ते म्हणतो 10 जरी तिथं असतील तरी मी त्या शहराचा नाश करणार नाही. आणि आम्हाला वृत्तांत माहिती आहे प्रियानो. जस प्रबद आहे आणि ते दूत ते त्या ठिकाणी नाश करायला गेले. त्यांनी लोटाला बाहेर काढलं, हाताला धरून बाहेर काढलं आणि डोंगराच्या दिशेने पळ म्हटलं आणि त्या ठिकाणी त्याचा बचाव झालाय. पण लोटाची पत्नी तिने काय केलं, तिचं सगळं लक्ष घराकडं, तिने मागे वळून बघितलं आणि ती काय झाली, मिठाचा खांब. आमचा देव न्यायी देव आहे. जो त्याच्या विरोधात वागतो त्याचा न्याय तो करतो, पण जो त्याला शरण जातो त्याला आशीर्वादित करणारा तो देव आहे. हालेलुया. योबाविषयी पण आम्ही म्हणतो, योबाला अनेक आणि स्वतःला धार्मिक ठरवण्याचा त्याने प्रयत्न केला. मग देवाने त्याला काही प्रश्न विचारले, त्या प्रश्नाची उत्तरं त्याला देता आली नाही. मग तो म्हणतो मी धूळ आणि राख आहे. योबाचं पुस्तक बघा, त्या ठिकाणी योबाचं पुस्तक 42 अध्याय 1 ते 6 वचन आपण वाचूयात. मग योब परमेश्वराला म्हणाला, तुला सर्व काही करता येते. तुझ्या कोणत्याही योजनेला प्रतिबंध होणे नाही. देव का तू काय म्हणतो, तुझ्या कुठल्याही योजनेला प्रतिबंध होणे नाही. वधस्तंभावर मानवाच्या उद्धारासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला आणि वधस्तंभावर खेळणं हा देवाच्या योजनेचा भाग आहे आणि त्याला प्रतिबंध होणे नाही. देव नियम पाळणारा देव आहे. देव नियम करतो आणि देव स्वतः ते नियम पाळतो. हालेलुया.
रविवारी पण मी सगळ्या मंडळीच्या आणि मंडळीचे वडील आणि सर्व आणि जे बाकीचे लीडर आहेत त्यांच्याशी बोलत असताना मी सुरुवातीला सांगितलं की व्यवस्थेचा आमचा देव आहे आणि व्यवस्था ज्यांनी जो लावतो त्यांनी पहिल्यांदा पाळायची असते. आमच्या देवाने नियम सगळे लावलेले आहेत आणि आमचा देव नियम पाळणारा देव आहे. येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर न उतरता येत नव्हतं का? येत होतं का नाही? हो का नाही? हां, जेव्हा तो चोर म्हटला तोही खाली उतर आम्हालाही खाली उतरव, मग त्याला करता येऊ शकत नव्हतं का? येत होतं. पण देवाचा नियम आहे, त्याच्या नियमाला त्याच्या योजनेला कोण प्रतिबंध करणार? प्रियानो, तुम्हाला आणि मला प्राप्त करण्यासाठी, तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवन देण्यासाठी, त्या पापातून, त्या अंधकारातून, त्या शापातून, त्या सर्व प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीमधून बाहेर काढण्यासाठी पित्यानं आपल्या प्रिय पुत्राला वधस्तंभावर दिलं. त्यानं आमच्यासाठी प्रायश्चित्त केलं. तो पाप असा झाला आणि प्रियानो प्रकाश आणि अंधकाराची भागी होत नाही. आम्ही पाहतो त्या ठिकाणं पित्यानं येशूला आधांतरी टांगला आणि तो विरह त्याला सहन झाला नाही. तो म्हणतो, माझ्या देवा तू माझा त्याग का केला? तुम्हाला मला मिळवण्यासाठी पित्यानं आपल्या प्रिय पुत्राचा त्याग केला. प्रियानो, त्या प्रीतीची जाणीव आम्ही ठेवणं गरजेचं आहे. आम्हावरच्या स्वप्रेमाचं प्रमाण त्याने हे दिलं की आम्ही पापी असताना त्यानं आपला प्रिय पुत्र आमच्यासाठी दिला. त्यानं आमच्यावर प्रथम प्रेम केलं आणि प्रेमाची जाणीव त्याने आम्हाला करून दिली. प्रियानो, हो, त्या वधस्तंभावर तो इतका विवळ होऊन तो म्हणतो, माझ्या देवा तू माझा त्याग का केला? प्रियानो, त्याच्यातून देवाच्या आम्ही पाहतो जो न्याय आहे त्याची तीव्रता आणि आम्हावर केलेली प्रीती त्याची तीव्रता आम्हाला पाहायला मिळते. देव आमच्यावर इतकं प्रेम करतो की त्यानं आपला प्रिय पुत्र आमच्यासाठी दिला. प्रियानो, त्या प्रेमाची जाणीव आम्ही ठेवणं गरजेचं आहे. त्या प्रेमाला आम्ही विश्वासू राहणं गरजेचं आहे. आपला प्रिय पुत्र त्याने दिला, आम्ही शेवटपर्यंत आमच्या देवाला विश्वासू राहावं. आम्हावरच्या स्वप्रेमाचं प्रमाण त्यानं हे दिलं की आम्ही पापी असताना त्यानं आपला प्रिय पुत्राला वधस्तंभावर दिलं. आपल्या प्रिय पुत्राचा त्याग त्यानं केला. आमच्यावरच्या स्वप्रेमाचं प्रमाण त्यानं हे दिलं. आम्ही पापी असताना त्यानं आपला प्रिय पुत्र वधस्तंभावर दिला आणि त्या शापातून, त्या मरणातून त्यानं आम्हाला सोडवलेलं आहे. तो म्हणतो, आणि मी केवळ योब म्हणतो, मी केवळ माघार घेतो. तुझ्या योजनेला कोण प्रतिबंध करणार? पुढं काय लिहिले वाचा. असे मला कळून आले आहे. अज्ञानाने दिव्य संकेतावर अंधकार पाडणारा असा कोण? अज्ञानानं दिव्य संकेतावर अंधकार पाडणारा असा कोण? हालेलुया. दिव्य संकेत देवाचा अज्ञानावर, त्याच्यावर काय बायबल आम्हाला सांगतं? अज्ञानानं, ब्रदर वाचा ना ते वचन. दिव्य संकेतावर अंधकार पाडणारा, अज्ञानामुळं, ते वाचा पूर्ण वचन. अज्ञानाने दिव्य संकेतावर अंधकार पाडणारा असा हा कोण? दिव्य संकेत देवाचा प्रियानो. आणि आम्ही अंधकारानं आणि अज्ञानानं त्याच्यावर अंधकाराचं हे करू नये किंवा आम्ही प्रभूला विश्वासू राहावं ही देवाची इच्छा आहे. हालेलुया. दिव्य संकेतावर अंधकार पाडणारा हा कोण? पुढे देवाचं वचन काय सांगता? योब काय म्हणतो पहा. तो मी यास तो मला समजत नाही, ते मी बोललो, ते माझ्या आटोक्या बाहेरचे आहे, ते मला कळले नाही. आता ऐक, मी बोलतो, मी तुला विचारितो, तू मला बोध कर. मी तुझविषयी कर्णोपकरणी ऐकले होते, आता तर प्रत्यक्ष डोळ्याने मी तुला पाहत आहे. कर्णोपकरणी ऐकले होते, आता मी प्रत्यक्ष डोळ्याने पाहत आहे. म्हणून मी माघार घेतो. धूळ राखेत बसून पश्चाताप करतो. तो माघार घेतो. प्रियानो, अज्ञानाचे शब्द बोलून दिव्य संकेतावर अंधकार पाडणारा मी कोण? हालेलुया. आम्ही देवाचं वचन समजून घ्यावं. आम्ही देवाच्या योजना समजून घ्याव्या. तुझ्या योजनेला प्रतिबंध करणारा कोण? प्रियानो, देवानं मानवाच्या कल्याणासाठी आणि ही योजना केलेली आहे. तो म्हणतो, माझ्या देवा तू माझा त्याग का केला? त्याचं उत्तर हबक्कूकच्या पुस्तकामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. हबक्कूकचं पुस्तक याचा 1 अध्याय आणि त्याचं 13 वचन काय पहा. तुझे डोळे इतके पवित्र आहेत की दुष्टता तुझ्याने पाहवत नाही. अनाचाराकडे दृष्टी लावत नाही. आमच्या पापाचं प्रायश्चित्त प्रभूनं केलं. आमच्यासाठी पाप असा तो झाला
आमचे क्लेश त्यांनी वाहिले. बायबल सांगतं तुझे डोळे इतके पवित्र आहेत. देवाचे डोळे कसे आहेत? इतके पवित्र आहेत की दुष्टता तुझ्याने पाहावत नाही. वधस्तंभावर ख्रिस्त आहे, तुमच्यासाठी माझ्यासाठी पाप असा झाला आहे. आणि बायबल सांगतं दुष्टता तुझ्याच्याने पाहावत नाही. हालेलुया. अनाचाराकडे तू दृष्टी लावत नाही. हालेलुया. आम्हासाठी तो पाप असा झाला, पित्यानं त्याला अधांतरी टांगलं आणि तो त्या ठिकाणी विवळ होऊन म्हणतो, माझ्या देवा माझ्या देवा तू माझा त्याग का केला. देव तुमच्यावर माझ्यावर किती मोठं प्रेम करतो, आगापे प्रेम करतो, याच्यावरनं आम्हाला लक्षात येतं प्रियानो. आमच्यावरचं ते प्रेम आहे. त्यानं आपल्या प्रिय पुत्राला राखून न ठेवता त्यानं तुमच्यासाठी माझ्यासाठी वधावयाचा कोकरा म्हणून या जगात पाठवलं प्रियानो. ओसर प्रकारची निंदा, अपमान, छळ त्यांनी सहन केला. ओसर प्रकारचे हाल त्यांनी सहन केले. मगाशी आम्ही वाचलं त्याचे हाल झाले तरी त्यांनी ते सोसले. आपलं तोंड सुद्धा उघडलं नाही. वधावयास नेत असलेल्या कोकराप्रमाणे, लोकर कातण्यापुढं गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला. त्यानं आपलं तोंड उघडलं नाही. पण ज्यावेळेस तो अधांतरी होता तेव्हाच मात्र त्याने तोंड उघडून तो म्हणतो, माझ्या देवा माझ्या देवा तू माझा त्याग का केला. तुम्हाला मला प्राप्त करून घेण्यासाठी किंवा तुम्हाला मला त्या शापातून त्या मरणातून सोडवण्यासाठी पित्यानं एवढा मोठा त्याग केलेला आहे. आता देवानं केलेल्या त्या त्यागाचं आम्ही कसं उतराई होणार प्रियानो. आम्ही शेवटपर्यंत प्रभूला विश्वास राहाव्यात. म्हणून बायबल आम्हाला येशू म्हणतो, पाचारणाला शोभेल असं तुम्ही वागा. तुमचं काय पाचारण आहे प्रियानो. देव म्हणतो, मी तुम्हाला स्वर्गीय स्थानावर बसवलेलं आहे. मी तुम्हाला सार्वकालिक जीवनासाठी वेगळं केलेलं आहे. मी आपल्या प्रिय पुत्राच्या निष्कलंक रक्तानं तुम्हाला शुद्ध केलेलं आहे. येशू म्हणतो, वरील गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा. मी वरून आलोय म्हणून वरील गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे. पित्यानं आपल्या प्रिय पुत्राचा त्याग केला तुम्हाला मला सार्वकालिक जीवन प्राप्त होण्यासाठी. आणि देवानं आमच्यावर केलेलं हे प्रेम आहे, आगापे प्रीती आहे. त्याच्या प्रीतीला खंड पडलेला नाही. हालेलुया. त्या प्रीतीमुळं आज आम्ही जिवंत आहोत प्रियानो. त्या प्रीतीमुळं, त्या नाशातून, त्या पापबंधनातून त्यानं तुमची माझी सुटका केलेली आहे. हालेलुया. 33वा अध्याय यशायाच्या ग्रंथाचा त्याच्या पहिल्या वचनामध्ये काय लिहिले पहा. अरे लोटाऱ्या, तुला लुटले नाही. अरे ठका, तुला ठकविल. एक मिनिट 33 ना, 33 13 बघा बरं. दूरच्या लोकांनो, दूरच्या लोकांनो मी काय केले ते ऐका. मी काय केले ऐका. जवळच्या लोकांनो, जवळच्या लोकांनो माझे सामर्थ्य ओळखा. जवळच्या लोकांनो आता माझं सामर्थ्य ओळखा. हालेलुया. दूरच्या लोकांना मी काय केलं ते ऐका. जवळच्या लोकांनो माझं सामर्थ्य तुम्ही ओळखा. हालेलुया. तुम्ही आणि मी आता त्या रक्ताद्वारे जवळ आलेलो आहो. आमच्या देवाचं सामर्थ्य आम्ही ओळखणं गरजेचं आहे. पुनरुत्थानाचं सामर्थ्य आम्ही ओळखणं गरजेचं आहे. मृत्यूचं सामर्थ्य आम्ही ओळखणं गरजेचं आहे. त्या मृत्यूची नांगी त्यांनी ठेचलेली आहे प्रियानो. आणि पुनरुत्थानाचं सामर्थ्य आम्ही अनुभवत आहोत प्रियानो. देवाच्या प्रीतीचं सामर्थ्य आम्ही अनुभवत आहोत. तुझ्या प्रीतीपासून मला कोण विभक्त करणार. हालेलुया. आणि ती प्रीती त्यानं आमच्यावर केली आणि त्यासाठी त्यानं आपल्या प्रिय पुत्राचा त्याग आमच्यासाठी केला आणि आपल्या प्रिय पुत्राला त्याने वधस्तंभावर टांगलेला आहे. म्हणून येशू म्हणतो, माझ्या देवा तू माझा त्याग का केला. आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होण्यासाठी, त्या शापातून, त्या बंधनातून आम्हाला सुटका मिळण्यासाठी, आम्हाला व्याधीतून सुटका मिळण्यासाठी. म्हणून मगाशी मी तुम्हाला वचन सांगितलं, ज्या खाणीच्या खळग्यातून तुम्हाला खणून काढलं त्याच्याकडं तुम्ही लक्ष द्या. हालेलुया. त्याच्याकडं तुम्ही लक्ष द्या. पवित्र शास्त्र आम्हाला असतं प्रियानो, जकर्याचं पुस्तक आणि त्याचा 3रा अध्याय आणि 9वं वचन वाचा. मी यहोशवापुढे ठेवलेला चिरा पहा. मी पुन्हा एकदा नीट यहोशवापुढे, मी यहोशवापुढे ठेवलेला चिरा पहा. ठेविलेला चिरा पहा. एका चिऱ्याला 7 डोळे आहेत. एका चिऱ्याला 7 डोळे आहेत. पहा सेनाधीश परमेश्वर म्हणतो. पहा सेनाधीश परमेश्वर म्हणतो, मी त्यावर नक्षी खोदी. मी त्यावर नक्षी कोरेन व त्या देशाचा अधर्म एका दिवसात दूर करेन. पुन्हा एकदा ते लाईन वाचा.
मी त्या देशाचा अधर्म मी नक्षी कोरीन, मी त्यावर नक्षी खोदीन, मी त्या चिऱ्यावर नक्षी कोरीन व त्या देशाचा अधर्म एका दिवसात दूर करेल. एका दिवसात दूर करील. काय करून? नक्षी करून. हालेलुया. नक्षी काम कशाचा काय आम्ही त्याला सौंदर्याचा भाग आहे. हालेलुया. रूप आहे, नक्षीकाम कोरीव काम आहे. त्या चिऱ्यावर मी नक्षी कोरीन आणि त्या देशाचा अधर्म एका दिवसात मी काढून टाकीन. हालेलुया. देवानं मनुष्याला आपल्या प्रतिरूपाचा केला होता. हालेलुया. देवाचं प्रतिरूप काय आहे? तो सर्वांग सुंदर आहे. हालेलुया. त्याचं रूप मनोहर आहे. म्हणून स्तोत्रकर्ता म्हणतो, तुझ्या मंदिरी आम्ही ध्यान करील आणि तुझं मनोहर रूप मी पाहत राहीन. आणि तेच रूप त्यानं, तेच प्रतिरूप त्यानं मानवाला दिलं. प्रियानो, आपल्या हातानं त्याला घडवला, त्याच्यामध्ये श्वास फुंकला, त्याला जीवधारी केला आणि बायबल सांगतं त्यानं आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य घडवला. मग ते प्रतिरूप जे आहे, मनुष्याने अवज्ञा करून ते प्रतिरूप ते गमावलं. त्याच्यामध्ये कुरूपता आली आणि ती कुरूपता आमच्यातली काढून टाकली येशू या खडकावर नक्षी करून. हालेलुया. आमेन. म्हणून ज्या खडकातून तुम्हाला खोदून काढलं, बायबल वाचत 51 अध्यायाच्या यशायाचा आम्ही पहिली 2 वचनं वाचली. ज्या खडकातून तुम्हाला खोदून काढलं त्या खडकाकडे तुम्ही लक्ष द्या. त्या चिऱ्यावर देवाने नक्षी कोरलेली आहे. आपल्या प्रिय पुत्राचा त्याग त्याने केलेला आहे. त्याच्या हातामध्ये खेळ टोकले, त्याच्या पायामध्ये खेळ टोकले, त्याच्या डोक्यावर काट्यांचा मुकुट घालण्यात आला, चापकाचे 39 फटके त्याच्या पाठीवर मारण्यात आले. आमच्या आरोग्यासाठी त्या चिऱ्यावर नक्षी कोरले आणि आमचं गमवलेलं रूप त्यांनी, आम्ही जे गमवलं होतं आज्ञाभंगामुळं, पापामुळं, ते पुन्हा ख्रिस्तामध्ये आम्हाला दिलं. प्रियानो, आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्ही नवीन उत्पत्ती आहोत. आमेन म्हणाल का? हालेलुया. नवीन उत्पत्ती होण्यासाठी देवाला काय करावं लागलं? आपल्या पित्या पुत्राचा त्याग करावा लागला, त्याच्यावर नक्षी कोरावी लागली आणि आम्ही पाहतो आणि ते गमावलेलं रूप त्यानं आम्हाला पुन्हा दिलं. त्याच्यासाठी त्याला हाल सहन करावे लागले. पित्यापासूनचा विरह त्याला सहन करावा लागला. त्याच्या ठाई रूप नव्हतं. पवित्र शास्त्रामध्ये सांगतं, यशायाचा ग्रंथ म्हणतो 53 अध्यायाच्या पहिल्या 1-2 वचनामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतं. यशाया संदेशा म्हणतो, आम्ही ऐकलेली वार्ता वाचत लिहिलं, आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे. परमेश्वराचा भुज कोणास प्राप्त झाला आहे. कारण तो त्याच पुढे रोप्यासारखा वृक्षभूमीतील अंकुरासारखा. हालेलुया. सुपीक जमिनीतील अंकुर आणि वृक्षभूमीतील अंकुर फरक काय आहे? काय फरक आहे? वृक्षभूमीतील अंकुर कसं असेल? नुकतंच उमललेलं, टवटवीत असेल का? हिरवगार असेल का? नाही, ते सुकलेलं असेल, कोमजलेलं असेल. वृक्षभूमीतील अंकुरासारखा तो वाढला. पुढं त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हते. त्याचकडे पाहिले तर त्याचवर मन बसेल असे त्याच्या ठाई सौंदर्य नव्हते. मग कुठे गेले ते सौंदर्य? तुमच्या माझ्यासाठी तो पाप असा झाला. त्याच्या काही रूप नव्हतं, त्याच्यावर मन बसेल असं त्याच्या सौंदर्य नव्हतं. मग कुठं गेलं प्रियानो? तो तर सर्वांग सुंदर परमप्रिय पुत्र आणि पित्याचा तो एकुलता एक पुत्र प्रियानो. पण तुमच्यासाठी माझ्यासाठी पाप झाला, म्हणजे तुमची कुरूपता माझी कुरूपता त्यानं स्वतःवर घेतली प्रियानो. आणि त्या नक्षी होत्या आणि चिऱ्यावर देवानं नक्षी कोरले आणि आम्ही गमवलेलं रूप ख्रिस्तामध्ये आम्हाला पुन्हा मिळालेलं. आता आम्ही ख्रिस्तामध्ये आहोत म्हणून आम्ही रूप आहोत. हालेलुया. आम्हाला देवानं पुन्हा ते रूप दिलेलं आहे. बायबल आम्हाला सांगतं, पित्यानं आपल्या प्रिय पुत्राचा त्याग केला. म्हणून ज्या खडकातून तुम्हाला खोदून काढलं त्या खडकाकडं आणि ज्या खाणीच्या खळग्यातून तुम्हाला खणून काढलं त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. खान, मागे मी नेहमी तुम्हाला सांगतो, खान या शब्दाचा अर्थ आहे आमचं उत्पत्ती स्थान किंवा आमची जात. हालेलुया. आता आमच्या भारतात जाती व्यवस्था त्यासल्या जातीविषयी बोलत नाही. आमचं उत्पत्ती स्थान काय आहे प्रियानो? पाप. त्यावेळेस स्तोत्रकर्ता म्हणतो, माझ्या मातेनं गर्भधारणा केल्यापासूनचाच मी कोण आहे? पापी आहे. माझी जात काय आहे?
पापी आहे प्रियानो. आणि त्या आम्ही पाहतो त्या आणि त्याच्यातून त्याने तुम्हाला मला बाहेर काढलेला आहे. हा माझं उत्पत्ती स्थान माझ्या मातेनं गर्भधारणा केल्यापासूनच मी पापी आहे आणि त्या पापातून त्यानं मला सोडवलं. त्या सर्व प्रकारच्या बंधनातून त्यानं मला मुक्त केलं. मी गमावलेलं गौरव देवाने पुन्हा आम्हाला दिलेलं आहे प्रियानो. ते रूप त्यानं आम्हाला दिलेलं आहे. म्हणून त्या चिऱ्यावर मी नक्षी कोरीन आणि एका दिवसात मी त्या देशाचा अधर्म दूर करीन. हालेलुया. आता छन्नी हातोड्याचा घाव मनुष्याला सुख देणारा असतो का हो? एखादा कारागीर शिल्पकार जेव्हा छन्नी हातोडीने चिऱ्यावर एखादं शिल्प तयार करतो, तो काय करतो? त्याच्यावर घाव घालतो. हालेलुया. छन्नी हातोडीने त्याला घाव घालतो प्रियानो. त्याच पद्धतीने पित्यानं आपल्या प्रिय पुत्राला घाव घातलेले, त्याला ठेचावं असं परमेश्वराच्या मर्जीस आलं आणि आमच्यासाठी तो ठेचला गेला. त्या चिऱ्यावर नक्षी कोरले, त्या वेदना त्यांनी सहन केल्या आणि त्या वेदना सहन केल्यामुळं त्यानं तुम्हाला मला आज एक रूप प्राप्त झालंय. आम्ही ख्रिस्ती आहोत. हालेलुया. सहज मिळालंय का ते? नाही प्रियानो. त्याच्यासाठी देवानं आपल्या प्रियपुत्राचा त्याग केला. त्याच्यासाठी देवानं आपल्या प्रियपुत्राला वधस्तंभावर अधांतरी टांगलेला आहे प्रियानो. बायबल सांगतं लेवीच्या पुस्तकामध्ये 13वा अध्याय आणि त्याचं 45-46 वचन वाचा. लेवी 13 अध्याय 45-46. ज्या महारोगाच्या अंगावर हा चट्टा असेल त्याची वस्त्रे फाडलेली असावी, त्याच्या डोक्याचे केस सोडलेले असावे, त्याने आपला वरलाओट झाकून ठेवावा आणि अशुद्ध असे ओढत राहावे. पुढं जितके दिवस हा चट्टा त्याच्या अंगावर राहील तितके दिवस त्याने अशुची राहावे, अशुद्ध राहावे. तो अशुद्ध होय. त्याने एकटे राहावे. छावणी बाहेर त्याची वस्ती असावी. महारोग कुष्ठरोग हा पापाचं दर्शक आहे प्रियानो. आणि बायबल सांगतं जितके दिवस हा चट्टा त्याच्या अंगावर राहील तितके दिवस त्याने अशुद्ध राहावे. तो अशुद्ध होय. त्याने एकटे राहावे. छावणीच्या बाहेर त्याची वस्ती असावी. हालेलुया. आणि येशूनं मरण कुठं सहन केलं? वेशीच्या बाहेर. हालेलुया. त्याला कुठं टांगण्यात आलं वधस्तंभावर? वेशीच्या बाहेर. कारण काय? तो तुमच्या माझ्यासाठी पाप असा झाला. तुमचं माझं पाप त्याच्यावर लादण्यात आलं आणि वेशी बाहेरचं मरण त्यांनी सहन केलं. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं प्रियानो. ज्यावेळेस त्यांनी आणि तो अधांतरी होता म्हणून तो मोठा व्याकुळ होऊन विवळ होऊन म्हणतो, माझ्या देवा तू माझा त्याग का केला? हालेलुया. इब्रिकराच्या पत्रामध्ये आम्ही पाहतो छावणी बाहेरचं आणि त्याने मरण कसं सहन केलं आणि त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. इब्रिकराचं पत्र याचा 13वा अध्याय आणि 12 ते 14 वचन वाचा. यास्तव येशूने स्वरुधिराने लोकास पवित्र करावे म्हणून वेशी बाहेर मरण सोशिले. वेशी बाहेर काय सोसलं? मरण सोसलं. जो पाप करतो त्याला मरणाची शिक्षा आहे. देहांताचं मरण आहे. मग आम्ही पाहतो आणि अपमानास्पद मरण वधस्तंभावर टांगलेलं मरण ते आहे आणि ते वेशी बाहेरचं आहे प्रियानो. बायबल आम्हाला सांगतं त्या मरणातून सोडवण्यासाठी येशूनेही स्वरुधिरानं म्हणजे काय? स्वतःच्या रक्तानं लोकास म्हणजे तुम्हाला मला पवित्र करावे म्हणून वेशी बाहेरचं मरण सोसलं. हालेलुया. पुढे आम्ही पाहतो 13 वर्षामध्ये काय लिहिले पहा. तर आता आपण त्याचा अपमान सोशित त्याच्याजवळ तळाबाहेर जाऊया. वाचा. कारण आपल्याला येथे स्थायिक नगर नाही. तर जे नगर
होणार, जर ते तर जे नगर होणार त्याची आपण वाट पाहतो, त्याची आपण वाट पाहतो. तर आता आपण त्याचा अपमान शोषित त्याच्या जवळ जाऊयात, त्याच्या जवळ जाऊयात. पवित्र शास्त्रात कारण आपल्याला येथे स्थायिक नगर नाही, तर जे नगर होणार त्याची आपण वाट पाहतो. हालेलुया. त्याच्या जवळ आपण जाऊ, त्याचा अपमान शोषित. हालेलुया. आता माझ्या ठाई मी नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई राहतो. हालेलुया. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभाला खेळलेला आहे, देवाचा दास म्हणतो. तो अपमान शोषित आपण त्याच्या जवळ जाऊयात, कारण आपल्याला येथे स्थायिक नगर नाही. हालेलुया. देवानं आपल्या पुत्राचा त्याग केला, स्वरुधिरानं त्यानं आम्हाला त्या पापातून मरणातून सोडून आम्हाला पवित्र केलं. वेशी बाहेरचं मरण त्यांनी सोसलं, आम्हाला जीवन त्यानं दिलेलं आहे. म्हणून आम्ही त्या प्रेमाची आठवण किंवा त्या प्रेमाची जाणीव आम्ही ठेवणं गरजेचं आहे. प्रियानो, इतक्या मोठ्या न्यायापासून आम्ही पाहतो, कठोर न्यायापासून त्यानं तुमची माझी सुटका केलेली आहे, कारण देव आमच्यावर प्रेम करणारा देव आहे. प्रगटीकरणामध्ये उल्लेख आहे की जो देवाच्या विरुद्ध वागतो, जो मूर्तीपूजा करतो, ज्यानं अवज्ञा केलेली आहे, त्यांनी त्याला काय कुठलं मरण आहे, त्याला दुसरं मरण काय मरण आहे प्रियानो, जिथं किडा कधी मरत नाही, अग्नी कधी विझत नाही, त्या गंधका अग्नीच्या सरोवरात टाकलं जाणं आणि अनंतकाच्या पिडा भोगणं प्रियानो, पाप्यांना आणि त्या ठिकाणी टाकलं जाणं आहे. त्या पिढेतून, त्या मरणातून त्यानं तुमची माझी सुटका केली आणि ती करण्यासाठी आपल्या प्रिय पुत्राचा त्याग केलेला आहे. म्हणून या जगामध्ये आम्ही प्रवासी आहोत. आमचं वतन हे नाही. सियोन देश हमारा देश, रहते हे हम परदेश. एक दिवस आम्हाला त्या आमचा प्रवास संपवून आम्हाला त्या वतनामध्ये जायचं आहे, आम्हाला त्या देवा आणि वचनदत्त देशामध्ये जायचं आहे, ज्या ठिकाणी देवानं तुमच्यासाठी माझ्यासाठी जागा तयार केलेली आहे. आणि तिथं जर मला पोहोचायचं आहे तर पित्यानं तुमच्या माझ्या जीवनासाठी, सार्वकालिक जीवनासाठी जो आपल्या प्रिय पुत्राचा त्याग केला, त्याची आम्ही आठवण ठेवणं गरजेचं आहे, किंवा त्याचं आम्ही स्मरण करणं गरजेचं आहे. म्हणजेच आम्ही वधस्तंभाच्या शिक्षणाकडं लक्ष देणं गरजेचं आहे. हालेलुया. तुम्हाला मला रूप मिळालं, पण त्या चिऱ्यावर देवानं नक्षी कोरलेले, त्याच्यावर आम्ही पाहतो घाव घातलेले आहेत, त्याच्यावर आम्ही पाहतो त्याला ठेचलेलं आहे. चाबकाचे फटके तुम्हाला माहिती आहे, एक फटका बसला की त्याच्या पाठीचा लचकासहित ते चाबूक यायचा पुन्हा असे 39 फटके त्यांनी सहन केले. खिळे त्याच्या हातामध्ये ठोकले, पायामध्ये ठोकले, डोक्यावर काट्यांचा मुकुट घालण्यात आला, तहान लागली असं तो म्हटला, त्याला आंब पाजण्यात आलं, त्या चिऱ्यावर नक्षी कोरले, वेदना सहन केल्या. पित्यानं आपला प्रिय पुत्राचा त्याग केला, म्हणून आज तुम्हाला मला आम्ही गमावलेला तो रूप जे आहे ख्रिस्तामधलं, ते आम्हाला पुन्हा मिळालेलं आहे. ख्रिस्तामध्ये आम्ही नवीन उत्पत्ती आहोत. जुनं ते होऊन गेलेलं आहे, आता सर्व काही नवीन आहे. त्या नाविन्यामध्ये आपण चालूयात. आपल्या मनाच्या नवीकरणानं आमचं रूपांतर आमचं होणं गरजेचं आहे. या युगावर आम्ही समरूप होणार नाही. आम्ही नेहमी पित्यानं आमच्यावर केलेल्या त्या प्रीतीची आठवण करावी. वधस्तंभाच्या शिक्षणाकडे आम्ही लक्ष द्यावं. वधस्तंभाचं शिक्षण आम्ही ते आणि ग्रहण करावं, आणि शक्य जितकं आम्हाला प्रयत्न करता येईल तितकं आम्ही त्या वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त आम्ही गाजवावा. ते प्रेम इतरांपर्यंत पण देणं गरजेचं आहे. आम्हाला जाऊन लोकांना सांगायचं की येशू तुमच्यावर प्रेम करत आहे. जेव्हा तुम्ही ते कराल प्रियानो, तेव्हा तुम्ही खरं देवानं तुम्हावर केलेल्या प्रीतीचं आणि उतराई झालं किंवा त्याची आठवण तुम्ही करत आहात हे होईल या जगामध्ये. कारण आपल्याला येथे स्थायिक नगर नाही, तर जे नगर होणार आहे त्याची आम्ही वाट पाहत आहोत. प्रगटीकरणाचं पुस्तक याचा 22वा अध्याय आणि 14 वचन. जे आपली वस्त्रे धुतात, जे आपली वस्त्रे धुतात ते धन्य, ते धन्य. त्यांची जीवनी झाडावर सत्ता होईल, त्यांची जीवनी झाडावर सत्ता होईल. आणि ते वेशीतून नगरात जातील, आणि ते वेशीतून नगरात जातील. जे आपली वस्त्रे धुतात ते धन्य, त्यांची जीवनी झाडावर सत्ता राहील, आणि ते वेशीतून नगरात जातील. येशूनं वेशी बाहेर मरण सोसलं, तो पुरला गेला, तो मरणातून तिसऱ्या दिवशी जिवंत झाला, आणि त्यानं मरण जे सोसलं त्याचा परिणाम आमच्या जीवनामध्ये काय, आम्ही जर विजय मिळवतो तर आम्ही वेशीतून कुठं जाणार आहोत, नगरात जाणार आहोत, आनंदाने जाणार आहोत, प्रशस्तपणे जाणार आहोत, विश्वासाने आम्ही तिथं प्रवेश करणार आहोत. प्रियानो, आम्ही पाहतो आणि त्या ठिकाणी आम्हाला जीवनी झाडावर सत्ता मिळणार आहे. जीवनी झाडाचं
त्याचं फळ मी त्यांना खायला देईन. हालेलुया. मग पित्यानं आपल्या प्रिय पुत्राचा त्याग केला तुम्हाला आणि मला जीवन देण्यासाठी, तुम्हाला आणि मला शापातून सोडवण्यासाठी, तुम्हाला आणि मला मरणातून सोडवण्यासाठी. आणि येशूनं ते पित्याची आज्ञा मान्य केलेली. वधस्तंभावर त्याने आपला यज्ञ देवाला सादर केला. पित्यानं तो यज्ञाचा स्वीकार केला. देव त्या यज्ञाद्वारे संतुष्ट झाला. जसं दर्शन मंडपाचा पडदा वरपासून खालपर्यंत फाटला आणि तुम्हाला आणि मला ख्रिस्त येशूमध्ये समेटाची देणगी मिळाली. हालेलुया. वधस्तंभाचा लाभ हा आहे की आम्हाला समेटाची देणगी मिळाली. कुणाबरोबर समेट झाला? पित्याबरोबर. हालेलुया. आमच्या देवाबरोबर आम्ही जे दूर होतो, येशू ख्रिस्ताच्या बलिदानामुळं आम्ही देवाच्या जवळ आलेलो आहोत. हालेलुया. देवानं आम्हासाठी दिलेला हा आशीर्वाद आहे. हालेलुया. आणि देवाला शेवटपर्यंत विश्वासू राहा. आमचा प्रभू येशू ख्रिस्त लवकर येत आहे. हालेलुया. येणारा तो येईल, विलंब करणार नाही. माझा नीतिमान विश्वासानं वाचेल. हालेलुया.